जय शिवराय मित्रांनो राज्यामध्ये सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते। ज्या योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त पूरक अनुदान दिलं जातं, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना ठिबक सिंचन तुषार सिंचन करता 80% पर्यंत अनुदान दिलं जातं। शेततळ्यासाठी 75,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। मात्र या योजनेकरता आपण जर पाहिलं तर 2019-20 2021 या वर्षामध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांचं अद्याप देखील अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं। आणि मित्रांनो, या शेतकऱ्यांकरता अनुदान वितरण करण्याकरता 150 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी आज 12 जानेवारी 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। याचप्रमाणे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अर्थात कॅपेटेरिया प्रतिथेंब अधिक पीक या योजनेचा 2022-23 चा पहिला हप्ता 130 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी सुद्धा आज एक शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत काय आहेत हे दोन्ही शासन निर्णय, शेतकऱ्यांना कशा प्रकारे यातून दिलासा मिळणार आहे ते आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। मित्रांनो, याच्यामधील पहिला शासन निर्णय आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 150 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये 2019 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आली। ज्या योजनेमध्ये 18 नोव्हेंबर 2021 रोजी बदल करून राज्यातील सर्वच्या सर्व गावांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आली। ज्या योजनेच्या अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचं 55% आणि बहुभूधारक शेतकऱ्यांचं 45%, याच्या व्यतिरिक्त 25%, 30% असं पूरक अनुदान देऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80% आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 75% अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली। मात्र मित्रांनो, या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरू झाल्यापासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यामध्ये 2019-20 आणि 2021 या वर्षामध्ये मंजूर झालेलं अनुदान वितरित करता आलं नाही। त्याच्यामुळे शेतकरी पात्र असले तरी त्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि याच्यासाठी तब्बल 333.38 कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता होती। या निधीपैकी 2022-23 मध्ये आता 150 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी आज 12 जानेवारी 2023 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे सन 2019-20 व सन 2020-21 मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांचं प्रलंबित पूरक अनुदान वितरित करण्यासाठी वापरला जाणार आहे। मित्रांनो, याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर याच्या व्यतिरिक्त जी योजना राबवली जाते ती म्हणजे कॅपेटेरिया प्रतिथेंब अधिक पीक या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना 55% तर बहुभूधारक शेतकऱ्यांना 45% अनुदान दिलं जातं। मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत 2022-23 मध्ये लाभार्थी म्हणून पात्र झालेल्या लाभार्थ्यांना अद्याप देखील अनुदानाचं वितरण बाकी होतं। मित्रांनो, याच लाभार्थ्यांच्या अनुदानाच्या वितरणाकरता आपण जर पाहिलं तर एकूण 2022-23 मध्ये 666 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच निधीपैकी आज पहिल्या हप्त्यापोटी राज्य शासनाचा निधी असा मिळून 130 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ठिबक सिंचन तुषार सिंचनचा अर्ज केलेल्या पात्र झालेल्या परंतु अद्याप देखील अनुदान न मिळालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे, जे डायरेक्टली त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावरती क्रेडिट केलं जाईल। मित्रांनो, याचप्रमाणे 2019-20 आणि 2021 मध्ये उर्वरित प्रलंबित अनुदान असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर देखील हे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचं अनुदान वितरित केलं जाणार आहे आणि याच्याचमुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आता दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक दोन महत्त्वपूर्ण असे GR होते, ज्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।